निवडणुकीचा हंगाम म्हणजे गमती जमतीचा हंगाम असं म्हणतात ते उगाच नाही. त्याची प्रचिती आता जामनेरकरांना, विशेषतः राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना येत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. केवळ 2 महिन्यापासून हालचाली सुरू झाल्या असे नाही, तर गेल्या 5 वर्षापासून काही समाजसेवक, राजकीय कार्यकर्ते आपल्याला निवडणूक लढवायची म्हणून कामाला लागले होते. कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक व्हायचं आहे. नगरसेवक होण्यासाठी राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागणी आलेच. राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी भरपूर गर्दी होते. त्याचे प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतात. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे होतात, काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मुलाखती होतात. असं सगळं होत असताना शेवटी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली की कोणत्या पक्षातर्फे भरू, कोण मला उमेदवारी देईल हे कळत नाही. परंतु आता झालंय पक्कं. कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला आश्वासनाचं गाजर मिळणार याची चर्चा आता जामनेरच्या चौकात होत आहे. ही चर्चा गमतीशीर आहे, प्रत्येकाला हसवत आहे. हे ठीक आहे हो, पण उमेदवारी कोणाला मिळणार? आजही नक्की झाले नाही की उमेदवारी कोणाला मिळणार. उद्या सोमवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. 2:30 वाजेपर्यंत तरी कळलं पाहिजे की मला उमेदवारी मिळाली की गाजर. माझ्या माहितीप्रमाणे उद्या दुपारपर्यंत म्हणजे 3 वाजेच्या आत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या अधिकृत उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप करतील. हे फॉर्म वाटप झाल्यानंतर कळेल की भाजपचा अधिकृत उमेदवार कोण, राष्ट्रवादीचा कोण, काँग्रेसचा कोण किंवा इतर राजकीय पक्षांचे उमेदवार कोण. मग इतरांनी काय करायचं? काही चलाख उमेदवारांनी यावर सुद्धा उपाय शोधून ठेवला आहे. तो उपाय असा आहे की त्यांनी पक्षाच्या उमेदवारीबरोबरच अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत. यालाच म्हणतात छक्के पे छक्का.